नमस्कार मंडळी शुभप्रभात. सकाळचे 8:30 वाजलेत. मी आहे गावाकडे. संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गाव आहे माझं आणि तिथे हकरणेवाडी आणि एक घर आहे माझं आणि घराच्या बॅक साईडला आम्ही इकडे फरसावणं बोलतो. फरसावण. तुम्ही काय बोलता आणि कोणत्या एरियातून बोलता ते तिकडे सांगा. मी तुम्हाला घर दाखवतो पुढची बाजू. घराची पुढची बाजू दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, ही घराची पुढची बाजू आहे. हा घराची पुढची बाजू आहे. मी तुम्हाला बॅक साईडला घेऊन जातो. हे फरसावण. आम्ही फरसावण बोलतो. तुम्ही काय बोलता आणि कोणत्या एरियातून बोलता ते देखील सांगा. आणि फरसावणमध्ये काय काय हे लागवड किंवा काय काय हे केलं ते देखील तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, इथं चहाची पात आहे. इकडे हे लिंबाचं झाड आहे, कागदी लिंबू आहे. आणि बाजूला तुम्ही इथे बघू शकता रातांबी लागलेत, कच्चे आहेत थोडे. हे बघा. त्याच्यानंतर इकडं दाखवतो, इथं मिरचीचं झाड लावलं आहे. इथं देखील मिरचीचं झाड आहे. हा पोकला आहे. हे बघा, ही भाजी केली. ही भाजी कसली तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा जरूर. त्यानंतर इथं गोंड्याचं झाड आहे. हा एक पोकला आहे. इथं मिरची लावले. त्यानंतर ही शेवगाचं झाड आहे बघा, वरती तोडलं आहे. इथं हे हे पपईचं झाड आहे. त्यानंतर बघा, इकडे भाजी लावले. भाजी काय लावलं काय माहीत नाही मला देखील. त्यानंतर हे बघा, ही साडी अशी पहिले कोंबडी वगैरे असायची. ते कोंबडी वगैरे आता नाही आहेत, पण त्याने असे लावलेत. कोणते काय जनावर काय येऊ नये म्हणून. त्यानंतर इकडे खोप दाखवतो तुम्हाला मी. खोपीमध्ये लाकडं वगैरे भरून ठेवलेत. आता पावसाळा चालू होईल. त्यानंतर हे बघा, घराची मागील बाजू, आम्ही याला फरसावण बोलतो. हे बघा, इथे काय काय याच्यामध्ये लावलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही माझी बाईक आहे. हे बघा, इकडे केलीची झाडं आहेत. केली लागलेत. हे बघा, कोका. त्यानंतर इकडे ह्याची झाडं आहेत. इथं ह्या पानांची अलवड्या बनवतो आम्ही. आता हे छोटे आहेत. त्यानंतर हे लिंबणीचं झाड आहे. त्यानंतर कढीपत्ता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा कढीपत्ता आहे. मोठं झाड आहे कढीपत्त्याचं. त्यानंतर इकडे हे पेरूचं झाड आहे. पेरू लागलेत. त्यानंतर इकडे फणसाचं झाड आहे. त्यानंतर ही अननस लागलेत. बघा, अननस लागलेत. त्यानंतर हा इथं छोटा साया आहे. त्यानंतर मी तुम्हाला इकडे घेऊन जातो. हे बघा, हे देखील फणसाचं झाड आहे. फणस लागलेत नाही वरती. त्यानंतर बघा, इकडे एक खोप आहे, त्याच्यामध्ये लाकडं वगैरे आहेत. इकडे बाजूला संडास आहे. त्यानंतर इकडे हा इथं नारळ लावला आहे. त्यानंतर बघा, हे फणसाचं झाड, इथं फणस लागला आहे. वरती थोडे लागलेत. त्यानंतर इकडे येतो तुम्हाला. हे बघा, हे इथं अननस लावला आहे. हे बघा, ही कलमी आंबा आहे. पहिला जो ओरिजिनल पहिला कलमी आंबा असा असायचा. आता एक 5 फूट 10 फुटावरती असतात. बघा, इथं फाळे ठेवले. इथं अशी लाकडं आहेत. त्यानंतर हे बघा, हे साये आहेत. त्यानंतर तुम्हाला फणस मी दाखवतो. हे फणसाचं झाड आहे. हे बाजूला आंब्याचं झाड आहे. त्यानंतर इथं शेणखत होती. ती शेणखत बुजवून आता इथे नारळ लावलं आहे. नारळाचं झाड लावलं आहे. तर हे बघा, इकडे जास्वंदीची फुलं आहेत.
बाजूला जास्वंदीची फुलं. इथं मेसी आहेत, हे मेस आहेत. ते बांबू वगैरे वापरले जातात का मंडप साठी. इकडच्या साईडला देखील थोडेफार झाडं वगैरे लावले, ते दाखवतो तुम्हाला मी. बघा इथे हा अननस लावला आहे. त्यानंतर इकडं झाला ही फुलं आहेत. ही फुलं कसली माहिती असेल तर तुम्ही जरूर सांगा. त्यानंतर बघा इथं कढीपत्ता लावला आहे. कढीपत्त्याची झाडं भरपूर लावले इथे. त्यानंतर हवा इथे एक अननस आहे. त्यानंतर इथे नारळाचं झाड लावलं आहे आणि इथं देखील नारळाचं झाड लावलं आहे. इकडे पेरूचं झाड आहे. इथे शेवगा लावलं आहे. इथं एक कलमाचं झाड आहे. छोटावाला तुम्हाला बोललो ना 8 ते 10 फुटापर्यंत कलम असतं. इथे बघा सुकायला लावलं, हे कोकम सुकायला लावले ठेवलेत. त्यानंतर इथं आंब्याची ताटामध्ये आंब्याची फळं सुकायला ठेवलेत. त्यानंतर इथं खोबरं आहे, याच्या वाट्या नारळाच्या. त्यानंतर इथे हे तुम्ही ओळखलं का, हे ह्याचे आहेत फणसाचे गरे आहेत, ते सुकायला ठेवलेत. त्यानंतर इथं आंब्याची फळं टाकलेत सुकायला. मंडळी विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा वाडा आहे. ह्या वाड्यामध्ये एक जनावरसुद्धा काहीच नाही. तुम्हाला दाखवतो मी. बाहेरून हा वाडा दिसतोय आणि आतमध्ये जर बघितलं तर बघा आतमध्ये लाकडं वगैरे भरून ठेवलेत. इथं पूर्वी काळी इथं बैल गाय होती, पण आता पाहता इथे लाकडं वगैरे भरून ठेवलेत. हे आत्ताचं कंडिशन आहे. हे बघा काही दिवसांना हा वाडा पण इथे दिसणार नाही. मंडळी हे आहे माझ्या घराच्या मागील हे फरसवून. आम्ही फरसवून बोलतो. तुम्ही काय बोलता आणि कोणत्या एरियातून बोलताय, आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.